बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी 1 कोटीच्या बनावट नोटांसह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरनं जेरबंद केली आहे। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी मोबाईल फोनद्वारे माहिती कळवली की दौंडकडून नगर शहराकडे एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इर्टिका आणि सिल्वर रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट गाडीमध्ये काही इसम तसेच एका मोटरसायकलवर 2 इसम असे त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी व्यवहार करण्याकरिता येत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी असं सांगितल्याने त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर दौंड रोडवरील कायनेटिक चौकापासून दौंड रोडने सुमारे 200 मीटर अंतरावरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचून दौंडकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इर्टिका गाडी पाहिली असता त्यात इंद्रजित पवार, दीपक भांडारकर, शरद शिंदे यांना ताब्यात घेतलं। त्याचवेळी मोटरसायकलवरील 2 इसम आणि स्विफ्ट गाडीतील 3 इसम पळून गेले। पथकाने पंचसमक्ष ताब्यातील आरोपी आणि 4 चाकी वाहनाची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण 9,57,000 रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपये दराच्या 12 नोटा आणि त्याखाली भारतीय बच्चों का बैंक 500 रुपये असं छापलेले प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा असलेले 12 बंडल तसेच 88 भारतीय बच्चों का बैंक 500 रुपये असे छापलेले बंडल, त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा तसेच 20 भारतीय बच्चों का बैंक 200 रुपये असे छापलेले बंडल, त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, एक मारुती सुझुकी इर्टिका गाडी, एक TVS स्टार कंपनीची मोटरसायकल आणि 4 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यातील आरोपींची चौकशी केली असता त्यांनी पळून गेलेले इसमपैकी जितेंद्र साठे असं एकाचं नाव सांगितलं, तर 4 इसमांना ते ओळखत नसल्याची माहिती दिली। तसेच त्यांची एक गँग असून ते नेहमीच त्यांच्या जवळ बनावट नोटा बाळगून त्या खऱ्या आहे असं लोकांना भासवून बनावट नोटा देऊन आर्थिक व्यवहार करत फसवणूक करत असतात। तसेच त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी 2 दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा दिल्या असल्याचं सांगितलं। संबंधित आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत। तरी अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचं आवाहन करण्यात आलंय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार, अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली। त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील 3 लोक आम्हाला मिळून आलेले आहेत। त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले। त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले। ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर 500 रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला 1 लाखाला 10 लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं। त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर 3 आरोपी ते पळून गेलेले आहेत। ह्या 3 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा।